त्यानंतर नगर परिषदेचे नगरसेवक रोहित नागटिळे यांचा सन्मान शिलवंत चव्हाण यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर फलटण नगर परिषदेचे नगरसेवक सचिन आयवळे सर यांचा सन्मान पिशे साहेब यांनी करावा. त्यानंतर फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक अनुप भैया यांचा सन्मान दत्तात्रय गायकवाड तालुका कृषी अधिकारी यांनी करावा. नगराध्यक्ष साहेबांनी स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. फलटण नगर परिषदेचे नगराध्यक्ष माननीय शमशेरसिंह नाईक निंबाळकर दादा यांचा सन्मान माननीय उपविभागीय अधिकारी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी सर्वांनी स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. सत्काराचा समारंभ संपलेला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फलटण तालुक्याचे तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. व्यासपीठावर उपस्थित फलटण शहराचे नगराध्यक्ष आदरणीय शमशेरदादा नाईक निंबाळकर, आपले फलटण तालुक्याचे सन्माननीय आमदार सचिनजी पाटील साहेब, तसेच फलटण नगरपालिकेचे नगरसेवक सचिन आयवळे सर, संदीप चोरंबे सर, त्यानंतर रोहित नागटिळे माजी नगरसेवकाचा उद्देश नागरिकांसाठी म्हणजे प्रशासन आणि नागरिकांमध्ये जे आहे नागरिक जावं, नागरिकांच्या दारामध्ये जावं किंवा त्यांच्या घराजवळ त्यांना काही सोयीसुविधा असतील, ज्या काही प्रशासनाच्या विविध योजना असतील त्यांचा लाभ मिळावा, हा त्याच्या मागे दृष्टिकोन आहे. त्यासोबतच जे आहे तुम्ही बघाल तर फक्त महसूलच नाही तर अन्य असेल, भूमी अभिलेख असेल, कृषी विभाग असेल, महिला बालकल्याण असेल, त्यानंतर नगरपालिका असेल, सर्वच विभागांचे जे आहेत इथं अधिकारी कर्मचारी उपलब्ध आहेत. या सर्व विभागांच्या वेगवेगळ्या योजना असतील त्यांचा समन्वय जे साधून एखाद्या नागरिकाला समजा की कृषीच्या योजनाचा एखादा लाभ घ्यायचा, त्यासाठी 7/12 लागणार असेल तर तो इथंच तलाठ्याकडून उपलब्ध व्हावा, लगेच त्यानं कृषी विभागाकडे तो अर्ज इथं सबमिट करावा. किंवा अन्य एखाद्या नगरपालिकेच्या योजनेसाठी काही उत्पन्नाचा दाखला लागणार असेल वगैरे तर उत्पन्नाचा दाखला देखील इथं मिळून त्या ठिकाणी नगरपालिकेच्या टेबलकडे तो जाईल. म्हणजे मला सांगायचं की एकत्रित एका ठिकाणी नागरिकांना लाभ मिळावा, त्यांना 10 ठिकाणी हेलपाटे लागू नयेत असा ह्याच्यामागं शासनाचा उद्देश आहे. गेल्या त्या माध्यमातून फलटण शहरातील फलटण तालुक्यातील जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गस्थ करण्यासाठी नागरिकांचे प्रश्न मार्गी निघण्यासाठी फलटण शहरातील महसुली अधिकारी आणि फलटण शहरातील विभागाचे अधिकारी यांनी हे अभियान राबवलेलं आहे. या अभियानाच्या माध्यमातून ज्यांचे प्रश्न अपूर्ण राहिलेले आहेत, त्यांच्या कामं अपूर्ण राहिलेली आहेत, त्यांची कामं जाणून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी आणि त्याची कामं मार्गस्थ होण्यासाठी हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला आपण सगळे उपस्थित राहिला त्याबद्दल पहिल्यांदा आपले फलटण शहराच्या वतीने फलटण नगराध्यक्ष म्हणून मी आपले सगळ्यांचे आभार मानतो की आपण सगळे उपस्थित राहून इथं लोकशाही आहे आणि ही लोकशाही सर्वसामान्य लोकांसाठी यंत्रणा राबते, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राबते. ते सर्वात मोठं काम माननीय प्रांत साहेब यांनी राबवलेलं आहे. त्याबद्दल मी प्रांत साहेबांचे पहिल्यांदा आभार मानतो.
आणि या कार्यक्रमाला याच्यापूर्वी कधीही अशा स्वरूपाचे कार्यक्रम फलटण तालुक्यात मॅडम आमदार साहेब गेल्या 15-20 वर्षामध्ये लोकांना नजरेसमोर ठेवून, लोकांच्या अडीअडचणी नजरेसमोर ठेवून असे कार्यक्रम कधीही राबवले गेले नाहीत. आणि ते कार्यक्रम आपण सगळे राबवत आहे की सरकार आपल्या दारी, आणि शासन आपल्या दारी, हा जो कार्यक्रम आपण राबवत आहे पूर्ण तालुक्यामध्ये हा कार्यक्रम राबवलेला आहे. आणि हा कार्यक्रमाचं आज तालुक्यामध्ये विविध गावामध्ये तुम्ही जो कार्यक्रम केला त्या कार्यक्रमाचा जो रिझल्ट आहे, आता त्या गावातले पाण्यात रस्त्यांचे मार्ग मोकळे झालेले आहेत, काही डीपीचे मार्ग मोकळे झालेले आहेत. तसेच आता आमच्या शहरामधील नागरिकांची जी काही अडचणी असतील त्या आता या कार्यक्रमाच्या थ्रू अडचणी मार्गस्थ होतील या अपेक्षा बाळगून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर फलटण कोरेगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सचिनजी पाटील साहेब बोलतील. आज छत्रपती शिवाजी महाराजत्व अभियान शिबिर आज आपण फलटण शहरामध्ये तालुक्यामध्ये प्रत्येक गणामध्ये हा कार्यक्रम झाला. त्या गटातल्या गणातल्या गावांच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण सोडवू शकतो. आपण बघताय, आपण सगळ्या फलटण शहरातले सुद्धा दादा इथं सगळ्या विभागाचे सगळ्या विभागाचे अधिकारी आहेत. तुम्ही अधिकारी ते MSCB आहे, पोलीस स्टेशन आहे, महसूल विभाग आहे आणि आरोग्य विभाग आहे. जे जे विभाग आपले आहेत त्या त्या विभागाचे पूर्ण अधिकारी आपल्या इथं उपलब्ध आहेत. आणि त्याचं कारण असंच आहे की आपलं सरकार हे सर्वसामान्यांसाठी काम करणारं सरकार आहे. सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी हे सरकार काम करतं. आणि ग्रामीण भागामध्ये बऱ्यापैकी महसूल विभागाकडून असेल, पुण्याकडून असेल, बऱ्यापैकी अडचणी आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि सातबारे कोणाचे असतील, सातबारे नोंद असेल, सातबाऱ्यावरचे बदल झाले असतील, ते बदल दुरुस्त करून आपण सातबारे व्यवस्थित करून घेतोय. ऑनलाईन सातबारे तयार करतोय. ज्या ज्या विभागाचे जे नोकरीचा विषय असेल, नोकरीच्या विषयात तातडीनं मोजणी किती शेतकऱ्यांची होती किंवा शहराची मोजणी होती त्यासाठी सुद्धा अधिकारी वर्ग तालुक्यातला अधिकारी वर्ग चांगल्या पद्धतीने काम करत आहे. तिथं कोण काम करत नाही तिथं मला आपण सांगितलं आपल्या नागरिकांच्या अडचणी आल्या, नागरिकांनी सुचवलं बाबा माझे हे संबंधित अधिकारी माझं काम होत नाही, तर दादा असतील, मी असतील, खासदार साहेब आम्ही सगळेच घेऊ, आमचे सर्व नगरसेवक शहरात, तर त्या त्या अडचणी निश्चितपणाने आपल्या मार्गावर लावू. त्या अधिकाऱ्यांना समजून सांगू बाबा ह्यातल्या अडचण समजून घ्या, अडचण समजून घेऊन माझ्या कार्यकर्त्याला, माझ्या सर्वसामान्य जनतेला न्याय द्या. ते निश्चितपणाने अधिकारी त्याच्यावरती योग्य प्रकारचा तोडगा करून न्याय देण्याचा प्रयत्न. आणि अशा पद्धतीनं आपण पूर्ण तालुक्यामध्ये महाराजांवर छत्रपती शिवाजी महाराज अभियान आपण राबवलं. आमचे पत्रकार बंधूंनी सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं. प्रत्येक ठिकाणी या कार्यक्रमाला आले आणि कार्यक्रमाचा उत्तम सगळ्या तालुक्याला सांगण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्यांच्या त्याच्या पेपरमधून मी त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. कारण गेले 30 वर्ष त्याच्या कुणाचं नाव घेणं, हा कार्यक्रम आपला चांगला कार्यक्रम, आपल्या जनतेच्या सेवेचा कार्यक्रम, पण जे 30 वर्षात राबवता ते 30 वर्षात करता ते आपण या 15 महिन्याच्या 16 महिन्याच्या कालावधीत तुम्ही मी रणजितदादा असतील, नगरसेवक सगळे असतील, त्याच्या माध्यमातून हे काम करू शकतो आणि माझ्या सर्वसामान्य जनतेला न्याय देऊ शकतो. आणि तुमच्या आशीर्वादामुळे, तुम्ही दिलेल्या आशीर्वादामुळे संसर्गदा नगरपालिकेत मोठ्या धाडसानं काम करतात. सगळं कुणाचं जन्ममृत्यूची नोंदी असतात, काय असेल, स्वतः बसून सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत काम करतात. एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून नगराध्यक्ष न मानता हे पद भोगण्यापेक्षा, स्वतःसाठी भोगण्यापेक्षा जनतेसाठी कशी त्याची सेवा करते, अशा पद्धतीनं 4 महिने गेले, जवळजवळ 4 महिने 4 महिन्याचा एकही दिवस असा नाही तिथे नगरपालिकेत
त्याच्या पूर्वीचं तुम्ही जनतेने बघावं. कोण किती वेळ येऊन बसत होतं, कारभार कुठं बांधल्यावर होत होता. आता कारभार तुमच्या दारात आहे. कारभारी सगळ्यांनी घेऊन तुमच्या बसले, तुमच्या समोर, तुमच्या डोळ्यासमोर बांधावरती येऊन, तुमच्या उंबऱ्यावरती येऊन आम्ही काम करतो. ही पद्धत आता तालुक्याला आपण बदललेली आहे. ज्या अडचणी होत्या त्या कुठेतरी एका ठिकाणी जाऊन सोडवण्यापेक्षा सर्वसामान्य कुटुंबापर्यंत, तुमच्या मातापर्यंत, तुमच्या घरापर्यंत येऊन आम्ही सोडवतो. आणि निश्चितपणानं आमचा दिलेला आशीर्वाद कुठंतरी उतराई व्हावी म्हणून आम्ही हे रात्र दिवसाचा उपकार करत नाही. तुम्ही दिलेला आशीर्वादाचा साथ करण्याचं काम आम्ही असं आपल्या पाठीशी ठेवावा. आणि हे अभियानाच्या माध्यमातून ज्या काही अडचणी असतील त्याही आपण अडचणी आता सोडवू एवढंच या निमित्तानं बोलतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर शासनामार्फत जी विविध प्रकारची प्रमाणपत्र दिली जातात तर ती प्रमाणपत्राचं वाटप आपण करणार आहे. ज्यांची नावं घेतली जातील कृपया त्यांनी पटपट लवकर वरती यायचे. राज्य कृषी यांत्रिकरण वाटप यादी लाभार्थी नाव आहे सुरेखा शिवाजी बनकर, वाटा निंबाळकर, नंदकिशोर रामचंद्र गायकवाड, दहोर. यानंतर आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुकूल अनुदान योजना श्रीमती गीता आणि सुखनवर वलवडे, श्रीमती सविता जनता वडगाव. या ठिकाणी राज्य कृषी यांत्रिकीकरण वाटप यादीमध्ये सुरेखा शिवाजी बनकर यांना शासनामार्फत 1,25,000चा अनुदान मिळाले. त्यानंतर नंदकिशोर रामचंद्र गायकवाड यांना 6 लाखाचा अनुदान आहे. त्यानंतर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेमध्ये 2 लाखाचं अनुदान मिळालेलं आहे. गीता आणि वृक्षवर बनवली अनुदान मिळालेलं आहे. यानंतर आयुष्यमान कार्ड योजना लतीफ सचिन कुंपेकर, संजय विजय जंगम, सचिन पुंडलिक सावंत, गौरी काशीनाथ दीक्षित, किसनाबाई दशरथ जाधव, आनंदा मारुती काकडे यांनी समोर यायचे स्टेजवर आपापले प्रमाणपत्र घेऊन जायचे. चला लवकर. आयुष्यमान कार्ड योजना अनिल नरुटे यांनी पुढे यायचे. अनिल नरुटे आरोग्य विभागाने अधिकारी कर्मचाऱ्यांनी पुढे यायचं आहे. त्यांचं कारण त्यांना देण्यासाठी लवकरात लवकर यायचं. पुढील लाभार्थी फलटण नगर परिषद फलटण प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी अधिकारी कर्मचाऱ्यांनी पुढे यायचे आपल्या लाभार्थ्यांसोबत. विजय सोनभाव होतारे, चंद्रकांत बापूराव नाळे, रहिमत युसुफ पठाण, संजय तात्या जाधव, मिनाज आमिर मनेर, संदीप वसंत तेली, दत्तात्रय वसंत तेली, प्रकाश शंकर जगताप, रामचंद्र चंद्रकांत गाडवे, सोमनाथ प्रभाकर पडे हे या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी आहेत. फलटण नगर परिषद फलटण. फलटण नगर परिषद फलटणचे प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी आहेत. विजय सोनभाऊ उतारी, चंद्रकांत बापूराव नाळे, रहिमत युसुफ पठाण, संजय तात्या जाधव, मिनाज आमिर मनेर, संदीप वसंत तेली,
दत्तात्रय वसंत देवी, प्रकाश शंकर जगताप, रामचंद्र चंद्रकांत गाडवे, सोमनाथ प्रभाकर पंडित या आपल्या फलटण नगर परिषद फलटण प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी आहेत. त्यानंतर फलटण नगर परिषद फलटण जन्ममुक्ती विभागाचे लाभार्थी आहेत. शौर्य गणेश नरावरे, अभिषेक श्रीनाथ नरावरे, अरहान सलमान कुरेशी, चैतन्य राजाराम सूर्यवंशी, इस्हार रज्जाक बागवान, त्रिजा धीरज शिंदे, अंजली सुनील जाधव, श्रीनय ज्ञानेश्वर दोनसे, आयजा अर्षद शेख, ईशा दत्तात्रय अडके, अरमान जाफर कुरेशी, श्लोक सोमनाथ खराडे, स्वस्ती सोमनाथ खराडे. नगर परिषद अधिकारी कर्मचारी यांनी आपल्याला समोर जायचं आहे. फलटण नगर परिषद फलटण जन्मभूमी विभागाचे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. आपल्या सर्व विभागांमार्फत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व लाभार्थी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते यानंतर फलटण नगर परिषद फलटणचे स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 अंतर्गत शौचालय बांधकाम अनुदान या ठिकाणी लता अनिल यादव, मनीषा अशोक काकडे, विनोद रतिलाल मारोडा, संजय लाला बागर, महेश नाना हुंबरे, हितेश विठ्ठल पवार, ज्ञानदेव सुखदेव जाधव, विजय नागेश काकडे, चंदा प्रकाश डांगे, सुरेखा शत्रुघ्न जाधव या लाभार्थ्यांना स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शौचालय बांधकाम अनुदान मिळालेलं आहे. त्यांनी त्याचं प्रमाणपत्र घेण्यासाठी पुढे यायचं. यानंतर पुढील लाभार्थी आहे फलटण नगर परिषद फलटण मधील दीनदयाळ जन आजीविका योजना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत पीक भांडवल वाटप. त्यामध्ये स्वरा महिला बचत गट मंगळवार पेठ फलटण, भीमशक्ती महिला बचत गट मंगळवार पेठ फलटण यांना रक्कम रुपये 3 लाख प्रति असे अनुदान मिळालेलं आहे. त्या बचत गटाने समोर यायचं आहे. त्या संघटनेचा अधिकारी कर्मचाऱ्यांनी देखील समोर यायचं आहे. त्यानंतर दीनदयाळ जन आजीविका योजना शहरी अंतर्गत कर्ज वाटप कमळ महिला बचत गट रविवार पेठ फलटण यांना ICICI बँक लोन अंतर्गत 10 लाख रुपयाचे कर्ज मिळालेलं आहे. त्या लाभार्थ्यांनी देखील समोर यायचं आहे. संवेदन अधिकारी कर्मचारी यांनी देखील यायचं आहे. फलटण नगर परिषद फलटण अंतर्गत दीनदयाळ जन आजीविका योजना शहरी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत पीक भांडवल वाटप अनुदान योजना. त्यानंतर दीनदयाळ जन आजीविका योजना शहरी अंतर्गत कर्ज वाटप योजनाचे लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येत आहे. त्यानंतर जिल्हा परिषद सन 2025 अंतर्गत लाभार्थ्यांनी खरेदी केलेल्या अनुदानित साहित्याचा तपशील आहे. त्यामध्ये सुभाष खंडू पखाले कोळकी कॅनव्हास ताडपत्री मिळालेले आहे. बाळकृष्ण बापूराव नाळे भरतवाडी कॅनव्हास ताडपत्री, सुभाष सावकाश शिंदे दुर्देव कॅनव्हास ताडपत्री, प्रिया नागेश भोसले भरतवाडी 5 HP इलेक्ट्रिक मोटार, अशोक महादेव चव्हाण सत्यवाडी
5 HP इलेक्ट्रिक मोटार तानाजी आबा घरात दुर्देव 5 HP इलेक्ट्रिक मोटार दिनकर लक्ष्मण इंगळे चिरमडी PVC पाईप श्रीरंग चोपट डगे 200 HP स्प्रे पंप इत्यादी साहित्य खरेदीसाठी अनुदान वाटप आहे. त्यानंतर तहसील कार्यालय पैठण महसूल विभाग संजय गांधी लाभार्थी योजनेचे लाभार्थी आहेत. चतुरा निलोफर पुरेशी शिवाजी गायकवाड फलटण नगर परिषद फलटण प्रमाणपत्र या ठिकाणी संगणीकृत प्रमाणपत्र वाटप. या ठिकाणी संजय गांधी लाभार्थी निलोफर युसुफ कुरेशी कल्याणी उमेश पोरे राजकुमार आबुराव कोरडे लतिका रशीद कुरेशी रुखसाना जावेद शेख रेखा विश्वासराव लोतारे यांना संजय गांधी निराधार योजना अंतर्गत राजकुमार आबुराव कोरडे या ठिकाणी आपले संजय गांधी लाभार्थी आहेत त्यांना मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देण्यात येत आहे. या ठिकाणी ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशीन व पिठाची गिरणी या खरेदीसाठी अर्थसहाय्य पुरवणीबाबत लाभार्थी आहेत. या ठिकाणी संजय जगन्नाथ बाळासाहेब कोरडे अशोक श्रीरंग कुंभार यांना त्यांना ऑनलाईन सातबारा वाटप होत आहे. त्यांना सातबारा व घरपास याचं वाटप होत आहे. जगन्नाथ बाळासाहेब कोरडे अशोक श्रीरंग कुंभार या ठिकाणी ग्रामीण भागातील लाभार्थी व पैठण नगर परिषद पैठण हद्दीतील लाभार्थी यांना प्रमाणपत्र रूपी अर्थसहाय्य योजनेचे लाभार्थ्यांना वाटप झालेले आहे. मान्यवरांना जे आभार मानतो हे शुभार्थी त्या सर्वांना लाभाचे वाटप झालेले आहे. यानंतर मी रहिवासी नायब तहसीलदार सोनवणे साहेब यांना विनंती करतो त्यांनी आमचे सर्वांचे आभार मानावे. पूर्ण झाला असून या ठिकाणी संपला असे जाहीर करतो. तरीही जे स्टॉल लागलेले आहे स्टॉलवरील कर्मचाऱ्यांची लोकांच्या समस्यांचं निराकरण होऊन थांबलेलं आहे.